गांधारीचे 100 पुत्र कुरुवंशासाठी होते खूप मोठा शाप. चला तर मित्रांनो, आजच्या पौराणिक कथेला आपण सुरुवात करूया. राजा धृतराष्ट्राची पत्नी गांधारी हिला एक शाप मिळाला होता, ज्यामुळे तिला कौरव म्हणून ओळखले जाणारे 100 पुत्र प्राप्त झाले होते. महाभारतामध्ये ही एक खूपच निर्णायक घटना होती आणि या शापाचे परिणाम समजून घेण्यासाठी आपण गांधारीला शाप देणाऱ्या ऋषींची आणि कौरवांच्या जन्माची कथा बघूयात. परंतु मित्रांनो, पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच रोज अशा नवनवीन कथा तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर आपण आता कथा बघूयात. गांधार देशाची राजकन्या म्हणजेच गांधारी तिच्या सौंदर्य आणि धार्मिकतेसाठी खूपच प्रसिद्ध होती. ती राजा सुबाला आणि राणी सुधर्माची कन्या होती. राजा सुबाला सध्याच्या अफगाणिस्तानमध्ये स्थित असलेल्या गांधार राज्याचा शासक होता. लहानपणापासूनच गांधारीने भक्ती आणि तिच्या कुटुंबाप्रती व राज्याप्रती अतूट निष्ठा दाखवली होती. जेव्हा गांधारीचे लग्नाचे वय झाले तेव्हा राजा सुबालाने आपला गांधार प्रदेश राजकीय आणि सामाजिकीय दृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी एक शक्कल लढवली आणि म्हणूनच आपल्या प्रिय मुलीसाठी योग्य जुळवणी शोधली. बराच विचार केल्यानंतर राजा सुबालाने गांधारीचा विवाह हस्तिनापुरातील कुरुवंशातील राजा विचित्रवीर्य आणि राणी अंबिका यांचा ज्येष्ठ पुत्र धृतराष्ट्र याच्यासोबत लावला. आता झाले असे की धृतराष्ट्र जन्मापासून आंधळा होता आणि ही गोष्ट गांधारीला माहीत नव्हती. आणि धृतराष्ट्र आंधळा असल्यामुळे हस्तिनापुराच्या सिंहासनावर बसण्यास अयोग्य समजला जात होता, ज्यामुळे त्याच्यात असुरक्षिततेची आणि संतापाची भावना निर्माण झाली होती. गांधारीला तिचा विवाह एका आंधळ्या माणसासोबत झालेले बिलकुल आवडले नव्हते, परंतु तिच्या वडिलांमुळे आणि भीष्म पितामहामुळे तिला हा विवाह करणे भाग होते. त्या दोघांचा विवाह एकदम थाटामाटात पार पडला, जो गांधार आणि हस्तिनापुराच्या राज्यांमधील मिलनाचे प्रतीक ठरला. सदैव कर्तव्यदक्ष आणि भक्तिनिष्ठ असलेल्या गांधारीने आपल्या पतीला नम्रपणे थोड्या दिवसांनी स्वीकारले आणि प्रत्येक कठीण परिस्थितीमध्ये त्याच्या पाठीशी उभा राहण्याची शपथ घेतली. जसं जसं वर्ष सरत गेली तशी तशी गांधारीची पुत्राची इच्छा झाली, पण ती इच्छा अपूर्णच राहिली आणि हस्तिनापुराच्या सिंहासनाचा योग्य वारस मिळवण्यासाठी तिच्यावर खूप मोठा भार पडला. धृतराष्ट्राने तिला सांत्वन करण्याचा आणि प्रेमाने समजावण्याचा खूप प्रयत्न करूनसुद्धा गांधारीची मातृत्वाची तळमळ कायम राहिली आणि त्यामुळेच त्यांच्या वैवाहिक जीवनावर अंधाराची सावली पडली. आता शेवटचा रस्ता म्हणून गांधारी निराश आणि हताश होऊन तपश्चर्या आणि देवाच्या प्रार्थनेकडे वळाली आणि त्यासाठी ती देवाकडून वरदान मागण्यासाठी तपश्चर्या करू लागली. खूप मोठे उपवास, तपस्या आणि कठोर ध्यान करून तिने देवतांना विनंती केली की तिला एक मूल मिळावे, जे तिच्या कुरुवंशाला गौरव आणि सन्मान मिळवून देईल. अशाच एका प्रार्थनेदरम्यान गांधारीने एका शक्तिशाली ऋषींचे लक्ष वेधून घेतले, जे त्यांच्या दूरदृष्टीसाठी खूप प्रसिद्ध होते. आणि ते ऋषी म्हणजे व्यास ऋषी. हे तेच महाभारताचे लेखकसुद्धा आहेत. गांधारीची भक्ती आणि प्रामाणिकपणा बघून ते तिच्यावर खूपच प्रसन्न झाले आणि व्यास ऋषी तिच्या स्वप्नात येऊन त्यांनी तिला दृष्टांत दिला आणि तिची मनातली इच्छा पूर्ण करण्याचे वरदानसुद्धा दिले. पण गांधारीने पुत्रमोहापायी शक्तिशाली पुत्र मिळवण्याचे वरदान मिळूनसुद्धा व्यासांना विनंती केली की तिला 100 पुत्र हवे आहेत, जे की देवतांसारखे पराक्रमी आणि शूरवीर असतील आणि जे पुढील पिढ्यांसाठी कुरुवंशाचा सन्मान आणि वैभव टिकवून ठेवतील. ऋषी व्यासांनी त्यांच्या शक्तीने गांधारीची इच्छा पूर्ण तर केली, पण पुढे येणाऱ्या भयानक परिणामांची पूर्वकल्पना तिला त्यांनी आधीच दिली होती. भविष्यात कुरु घराण्यावर येणाऱ्या संकटाची चाहूल असल्याने
व्यासांनी गांधारीला वरदानात इतके पुत्र नको मागू असे सांगितले, पण तिचा हट्ट होता, म्हणून तिच्या प्रार्थनेचा आदर करत गांधारीची इच्छा व्यासांनी पूर्ण केली. ती इच्छा म्हणजे तिच्या पोटी 100 मुले जन्माला येतील. परंतु ते नैसर्गिकरित्या गर्भधारणा करण्याऐवजी गांधारी एका मांसाच्या गोळ्याचा जन्म देईल आणि त्या गोळ्याला तिने 100 समान भागामध्ये विभाग करून तुपाने भरलेल्या बरणीत भरण्यास सांगितले. गांधारीने व्यासांचे आभार मानून व्यासांनी सांगितले त्याचप्रमाणे मांसाच्या गोळ्याचे 100 भाग केले आणि प्रत्येक भागाला एका तुपाने भरलेल्या बरणीमध्ये ठेवले. त्यानंतर गांधारीने तपश्चर्या आणि प्रार्थनेची कठोर पथ्ये पाळली आणि अखंड भक्ती सुरू ठेवली. भविष्यवाणीच्या पूर्णतेची आतुरतेने वाट बघत राहिली आणि जसा जसा वेळ गेला तसा तसा गांधारीचा संयम सुटत चालला होता. पण तिला फळ मिळाले आणि एकामागून एक तिला 100 पुत्र प्राप्त झाले, जे बलवान आणि खूपच शक्तिशाली होते. हेच 100 मुलं कौरव म्हणून ओळखले गेले. आता पुढे झाले असे की व्यासांनी गांधारीला आशीर्वाद तर दिले होते, पण त्यामागे खूप मोठे ओझेसुद्धा होते. म्हणजेच व्यासांनी गांधारीला भविष्यामध्ये हेच 100 मुलं त्यांच्याच वंशाचा नाश करतील हे आधीच सांगून ठेवलेले होते. ऋषी व्यासांनी भलेही गांधारीला एक वरदान दिले असेल, पण तो कुरुवंशांसाठी आणि स्वतः गांधारीसाठी एका प्रकारचा शापच ठरला आणि तिचा या 100 पुत्रांमुळे पुढे जाऊन कुरुवंशाचा नाशच झाला. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर आणि कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय नक्की लिहा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.